नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रगती प्रवीण शेरकर। मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर गाव। मी हे पुस्तक वाचले आहे। या पुस्तकाचे नाव आहे लोकमान्य टिळक। या पुस्तकाचे लेखक आहेत ज्ञानेश्वर भिवगडे। या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळक यांचा जीवन परिचय आहे। रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात चिखलगाव या गावी 23 जुलै 1864 रोजी लोकमान्य टिळक यांचा जन्म झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरराव तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते। त्यांना अभ्यासाची खूप आवड होती व त्यांना वाचनाची सुद्धा खूप आवड होती। ते दिवस रात्र अभ्यास करायचे। त्यांना संस्कृत व गणित हे विषय खूप आवडायचे। त्यांचे वडील संस्कृत हा विषय शिकवायचे आणि त्यांचे वडील एक शिक्षक होते। तर त्यामुळे त्यांचे वडील त्यांचा दररोज अभ्यास करून घ्यायचे। एके दिवशी लोकमान्य टिळक यांचे वडील त्यांच्या घरातील पुस्तके व्यवस्थित ठेवत होते। तेव्हा लोकमान्य टिळक यांना एक संस्कृत भाषेचे पुस्तक दिसले। तर तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले मला हवे आहे। तर त्यांचे वडील म्हणाले हे पुस्तक खूप अवघड आहे आणि तुला हे समजत नाही, त्यामुळे तू हे घेऊ नकोस। तर लोकमान्य टिळक म्हणाले जे अवघड असते तेच मला हवे आहे। आणि तेव्हा लोकमान्य टिळक त्यांनी ते पुस्तक घेतले आणि त्यांनी ते पुस्तक सोडवले होते। लोकमान्य टिळक 16 वर्षांचे असताना लोकमान्य टिळक यांच्या वडिलांनी म्हणजेच गंगाधररावांनी असा विचार केला की आता मला बाळाचे तेव्हा लोकमान्य टिळक यांना यांचे लाडाने नाव बाळ ठेवले होते, म्हणून त्यांच्या शाळेतही नाव बाळच ठेवले। त्यामुळे गंगाधररावांनी असा विचार केला की आता मला बाळाचे लग्न करून द्यावे लागेल। त्यामुळे ते मुलगी शोधत होते आणि तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले की मला भरपूर शिकायचे आहे, परंतु तेव्हाच्या काळी खूप कमी वर्षातच बालविवाह व्हायचा। म्हणून गंगाधररावांनी लोकमान्य टिळक यांचा विवाह एका त्यांच्याच जिल्ह्यातील त्यांच्या दापोली तालुक्यातील एका मुलीशी लावून लोकमान्य टिळक यांचा विवाह त्यांच्याच तालुक्यातील एका मुलीशी लावून दिला होता। त्यांचे नाव होते त्या मुलीसोबत लग्न लावून दिले। आणि तेव्हा गंगाधररावांना वाटले की आता माझा आनंदाने मृत्यू झाला तरी चालेल, कारण की एकदाची माझी एका अडचणीतून सुटका झाली। त्यामुळे गंगाधररावांना खूप आनंदही झाला होता। आणि काही दिवसांनी गंगाधरराव यांचा मृत्यू झाला आणि तेव्हा लोकमान्य टिळक यांना खूप दुःख झाले होते। त्यांनी असा विचार केला की त्याच्याकडे मी आता या गोष्टीकडे मी जास्त लक्ष केंद्रित न करता मी माझा अभ्यास भरपूर करीन। आणि तेव्हा लोकमान्य टिळक अभ्यास करत होते। तेव्हा त्यांचे नातेवाईक म्हणाले आता तू नोकरीला जा। तर लोकमान्य टिळक म्हणाले नाही मी भरपूर शिकणार आहे, त्यामुळे मी आत्ताच नोकरीला जाणार नाही। म्हणून लोकमान्य टिळक खूप शिकत होते। त्यांनी 1965 मध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी असा विचार केला की तेव्हाच्या काळामध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य नव्हते। आपला भारत गुलाम झाला होता। त्यामुळे लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे 1964 मध्ये सुरू केली आणि केसरी व मराठा याद्वारे त्यांनी भरपूर लोकांना घडवले होते। त्यांनी त्यामध्ये खूप काही लिहिले होते की तेव्हाच्या काळामध्ये न्याय मिळायचा नाही।
जर का एखादा विवाह झाला आणि त्या महिलेचा नवऱ्याचा मृत्यू झाला तर तेव्हा तिला विधवाच राहू देत होते, तिला विवाह करू देत नव्हते। त्यामुळे त्यांनी असा विचार केला की त्यामुळे लोकमान्य टिळक यांनी त्या वर्तमानपत्रे केसरी व मराठा या वर्तमानपत्रात लिहिले होते की महिलांना सुद्धा न्याय मिळायला हवा। आणि जेव्हा काही गोष्टीचा न्याय मिळायचा नाही तेव्हा लोकमान्य टिळक त्या केसरी व मराठा वृत्तपत्रामध्ये ते लिहत होते। आणि तेव्हा केसरी व मराठा या वृत्तपत्रात लिहत होते आणि तेव्हा न्याय मिळत होता। आणि असे करत लोकमान्य टिळक यांनी खूप काही घडवले होते। आणि लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सण सुद्धा साजरे